छान बिस्किट आणले तुमच्यासाठी. आणि मी स्वतःच्या हाताने चहा बनवलाय बर का. नाहीतर त्यात मीठ टाकलं आणि म्हणाल दीपीना खराट चहा दिलाय म्हणून. दीपे, लय तोंड चालायला लागलंय तुझं. आणि अगं मी हे असं कशाला करीन? काकी राहूच द्या बर का. मी स्वतःच्या डोळ्यानं बघितले पियू वहिनींनी दिलेल्या पोह्यात मीठ टाकताना तुम्ही. पण मी तुमचं मीठ खाल्लं म्हणून कुणालाच काय बोलली नाही बोललीस तेच बरं झालं, नाहीतर माझं चापकाचं फटकं खाल्लं असतंस. हाय का आता काकी, तुमच्याविषयी वाईट वागायला मी काय पियू वहिनी आहे का? पण बरंच केलं काकी, पियू वहिनीसनी चांगला धडा शिकवला. लय पुढं पुढं करत होत्या ना. मला तर लय मज्जा आली बघा हे सगळा तमाशा बघताना. दीपे, मी तिथनं बाहेर पडल्यावर विरू काय बोलला काय ग तिला? मग काय लय बोलत होतं. पियू वहिनी लागल्या म्हणायला, ओ तुमची शपथ मी नाही काय केलं. पण वीरूबाई ऐकतोय निबार बोलले पियू वहिनीसनी. हेच तर पाहिजे होतं मला. ती प्रत्येक कामात मला येगळं कसं दाखवते. हे विरूच्या मनावर ठसवायचं होतं आणि विरूच्या मनातनं तिला खाली पाडायचं होतं. म्हणजे तिनं किती बी माझ्या विरुद्ध विरूचं कान भरलं ना, तर विरूचा त्यावर विश्वास नाही बसणार. काकी कसलं भारी डोकं आहे तुमचं. काकी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बरं का. मी आहे तुमच्या जोडीला. आणि मी तुमच्या जोडीला आहे म्हणल्यावर पियू वहिनीसनी वीरूबाई यांच्या नजरेत पाडायला वेळ नाही लागणार. दीपे, नुसत्या बाता नको हाणू, वाईच काम बी कर. इकडे कान कर. काकी लगेच लागते कामाला. दीपा, अगं इकडे ती बादली आण तेवढी. हा ठेव. ही एवढी कापडे धुवून घे आणि झाल्यानंतर मला आवाज दे. मग दोघी मिळून वाळत घालू. हं? ठीक आहे. आली मुट्टी मला कामाला लावणारी. आता बघ काकीस तुला कशी कामाला लावते. हा, हे वीरूचे काही कपडे राहिले होते. आणि हे काय, अजून तू कपडेच भिजवतेस होय? आओ पियू वहिनी किस्ती कपडे येते बघा की. आणि ऊन बी केवढं लागायला लागले. मला तर बाई आता चक्कर आल्यासारखं व्हायला लागले. ऐका की वाईच मदत करू लागा की. बरं चल, दोघे मिळून कपडे धुवून घेऊ म्हणजे पटदिशी होते. पियू वहिनी लयच कसतरी व्हायला लागले. अगं काय झालं? लय डोकं दुखायला लागले. ऐका की व्हायचेच कपडे राहिले ती एवढे धुवून घ्याल का? मी आतलं बघते. अगं पण हो हो आधी आराम बी करते व्हायचं. काय ग, एकटीच कपडे वाद घालतेस होय? असं दे, चल मी तुला मदत करतो. पटापट दोघं मिळून वाद घालूयात. सुनबाई,
कपडे झाले वय धुवून. माझे कपडे कुठं दिसणं झाल्यात ग? मी घरातनं घेऊन आले होते. कशी काय नाहीत? आता मलाच विचार तू. दीपे, ए दीपे, काय झालं काकी? काय ग एवढी मस्ती आली वय तुला? माझी कापडं धुवायला नाही टाकलीस ती? अहो काकी काय बोलताय तुम्ही? मी कशाला असं करेन? पिऊ वहिनीने जेवढे कपडे आणून दिले तेवढी सगळी भिजत घातली होती मी. पियू अगं हे काय ग, तू काकींची कपडे आणलीस नाही सुधायला? अरे आणले होते मी, घरातनं सगळीच कापडं घेऊन आले होते. अगं मग गेली कुठं माझी कापडं? मम्मी हे बघा इकडे आहे ती. पियू किती खोटं बोलशील ग? तू जर साड्या आणल्या असत्या ना तर त्या अशा सांदी कोपऱ्यात पडल्या नसत्या. अगं सुनबाई काय झालं ग? तू अशी का वागायला लागलीस माझ्या बरोबर? माझं असं काय चुकलंय? हे बघ अगं तुला कपडे धुवायचे नव्हती ना तर मला सांगायचं होतंस ग. माझी मी धुवून टाकली असती की. पण अशी फेकून द्यायची काय गरज होती? वीरू तूच बघ बाबा. पियू तुला खरंच असं वाटतं का की मी मुद्दाम काकींची कापडं नाही धुणार? अरे मी खरंच घरातनं आणली होती कापडं, इथं टाकली बी होती. त्यानंतर तिकडे कसं काय गेले मला खरंच माहित नाही. अगं तुला माहितीये ना व, वीरूला खोटं बोललेलं आवडत नाही, तरी सुद्धा त्याच्या समोर धडधडीत खोटं बोलायला लागलीस बाई तू. काकी मी खोटं बोलत नाहीये. ठीक आहे बया, माझंच चुकलं. उगाच माझ्यामुळं तुमच्या दोघात वाद नको. माझ्यामुळं तुम्हाला त्रास व्हायला नको. माझी मी धुते कपडे. काकी काकी काय करता तुम्ही? अरे असं सोड वीरू. माझ्यामुळं तुम्हाला त्रास नको बाबा. अहो काकी पाहणं तिकडे कपडे, तुम्ही राहू द्या. पियू धुईल कपडे ही. तुम्ही उठा आणि पहिले इथे साईडला बाजूला उभं राहा. नाही माझंच चुकलं. माझं डोकं दुखत होतं म्हणून पिऊ वहिनीसनी कपडे धुवायला सांगितली. काकी मला स्वप्नात बी वाटलं होतं पिऊ वहिनी असं वागतील म्हणून. तुम्ही सरळ बाजूला, माझी मी सगळे कपडे धुवून टाकते. पियू तू ना आता जरा बघून काम करायला शिक. काकींची कपडे अशी कशी बाजूला राहिली बरं? अरे जाऊ दे रे वीरू, तू जा बघू. मी म्हणलं ना व, माझ्यामुळे तुमच्यात वाद नको. अरे आपण असं समजूया, नजर चुकीनं झाला असेल तिच्याकडनं. आता त्याच्यासाठी वाद नको बाबा. जा तुझ्या कामाला. दीपी धुत्या माझे कपडे. जी काकी. दीपे तू तरी नीट धु बाई कापड. हो आई मला खरंच माहित नाही हे सगळं कसं झालं, पण मी काकीची कापडं धुवायला घेतली होती. जाऊ दे बोल, झालं ते झालं. सोड आता हे विषय. हे बघ तू नका लय काळजी कर. जा बाकीचं आवरून घे, मी इथलं बघते. हा जातो. आज हे सगळं असं का होत आहे माझ्यासोबत? मी सकाळी काकींच्या पोह्यात मीठ टाकलं नव्हतं तरी त्यांच्याच डिश मधले पोहे खारट झाले. आणि आता पण धुण्यातून काकींचेच कपडे कसे गायब झाले? काकीच मुद्दामून हे सगळं.
माझ्याशी पंगा घेते काय? आता बघच मी कसा दंगा करते ते. मम्मी कांचन काकी मम्मी काकी अगं कांचन काय झालं? कशी काय पडलीस? काकी अहो लय लागलं तर नाही. अरे अरे वीरू, अरे जीव जाता जाता वाचला बाबा माझा. अगं सुनबाई, मी तुझं काय बिघडवलंय ग? अशी माझ्या जीवावर का उठलेस तू? माझा गुन्हा तरी सांगून टाक एकदाचा आणि शिक्षा बी देऊन टाक, म्हणजे तू पण मोकळी आणि मी पण मोकळी. अगं असं काय बोलतेस? सुनबाई कशा पाहिजे तुझ्या जीवा उठल? तिलाच विचारा की मी येताना दिसत होते तरी मुद्दामून पाणी का ओतलं, विचारा की तिला. अहो काकी, मी काहीच मुद्दामून नाही केलं. माझ्या हातातून ग्लास निसटला आणि पाणी सांडलं. असा कसा सटकला? लक्ष कुठं असतं तुझं? मम्मींकडेच असणार. कधी एकदा त्यासनी पाडीन असं झालं असेल तिला. मला खरंच असं काही करायचं नव्हतं ताई. तुला खरंच असं करायचं नसतं ना तर तू मम्मी येतानाच त्यासनी सांगितलं असतं. इथं पाणी साडलंय, वाईट जरा तुम्ही सावकाश या. पण नाही, तुला मम्मींना पाडायचा ह्योच डाव होता तुझा. तुम्ही सगळे का माझ्यावर विश्वास नाही ठेवते? वीरू तूच सांग, ही सगळं मी का करीन? अरे माझ्या डोक्यात बी नाही आलं की असं काहीतरी होऊन बसल. पाणी सांडलं म्हणून मी फडकं आणायला गेले आणि तेवढ्यात सुनबाई चांगला डाव रचलायस बघ. अगं कुठल्या जन्माचं पाप फेडायला लागले मी? का माझ्यावर डूब धरलंस ते तरी सांग. अगं कांचन, तू ही काय बोलतेस? ती कशाला तुझ्या डूक धरेल बरं? आणि हे बघ, तू हे असलं काय बी मनात आणू नकस. सुनंदा, अगं हे तुझ्या सुनाला सांग. तिला वाटतंय का पोलिसांनी सांगून मी वीरूला अटक करायला लावली? त्या चव्हाणानं माझ्या सांगण्यावरनं वीरूवर केस केली होती असं हिचं म्हणणं आहे. तर तूच सांग सुनंदा, मी असं करीन का ग? सुनबाई, तुझ्या बापासारखं राजकारण नाही जमत मला. मी तुझ्या पाया पडते, पण या घरात राजकारण करायचं थांबव. नाही नाही मम्मी, तुलाच लय हाऊस होती ना ह्या दोघांचं लगीन लावून द्यायची. आता बघ तुझ्या उपकाराची कशी परतफेड करते ती. अरे ज्याचा त्याचा स्वभाव असतो पृथ्वी. मी या घराचं भलं व्हावं म्हणून धडपडत असते. सुनबाई, आता तूच सांग, तुला जर या घरामध्ये मी नको असेल ना तर या घराचं भलं होण्यासाठी हे घर बी सोडायला तयार आहे मी. पण तू जे काही सकाळपासून चालवलंयस ना ते थांबव बाई. काकी, मी खरंच काही नाही केलं. अगं आता अजून काय करायचं बाकी आहे? आता काय मी जगत नाही. काकी पृथ्वी, तू धर तिकडनं, काकीला उठून बसूया. उठा काकी, उठून उठा. सावकाश सावकाश. या बस इथं. पिऊ, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. वीरू, हे बघ, झाला तेवढा तमाशा बास झाला. काकींची माफी माग. वीरू, मी पिऊ, काकीची माफी माग. काकी, मला माफ करा. ही अशी नाही, मम्मीच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायची. बघितलं का, हिची इच्छाच नाहीये माफी मागायची. आई पाय मोडला ग बाई माझा.
काकी मी मुद्दामून नाही केलं, पण तरी बी तुमची माफी मागते. मला माफ कर. तिथनं पुढं माझ्या हातून अशी चूक नाही घडायची. ठीक आहे सुनबाई, तू माफी मागितलीस, माझ्यासाठी विषय इथंच संपला. मी मोठ्या मनानं तुला माफी केलं. खबरदार, आता ह्या विषयावर घरात कोणी बोललं तर. मला या घरामध्ये कुणाच्याच मनात कुणाबद्दल आडी नकोय. काकी खरंच तुम्ही लय मोठ्या मनाच्या आहात. वीरू, अरे मन मोठं केल्याशिवाय घर टिकत नाही रे बाबा. पुरी चल, मला आत घेऊन चल. अहो पण काकी तुम्हाला जावा म्हटलं ना, जावा तुमच्या कामाला लागा. ऐको ऐको, सावकाश सावकाश. ऐको ऐको ऐको. अरे जावा की सगळी जण, जावा तुमची तुमची कामं करा. जावा. या ऐक, सावकाश काकी. कशाला ग असं पोरी वागतेस तू? ते पण ह्या कांचन सूर्यवंशी बरोबर. आपली पायरी बघून चॅलेंज द्यावं ग माणसानं. आता बघ की, वीरू समोर तू माझा खरा चेहरा आणणार होतीस. त्या नादामध्ये तू तुझाच खरा चेहरा हरवतेस. तू आता वीरूच्या मनातनं उतरतेस. म्हणजे ही सगळं नाटक होतं तर? म्हणजे तुला कळलं तर तू काय करणार आहेस? बाहेर जाऊन सगळ्यांना सांगणार आहेस? जा सांग. मला चॅलेंज करणं एवढं सोपं नाही, हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. काकी, मम्मी, ऐक, काकी, तुम्हाला मालिश करून देऊ का? नाही ग, नको दीपे, नको नको. मम्मी, हो तुम्ही जरा आराम करा, झोपा बघू शांत. नाही नको ग. बघितलंस का, तुझ्यामुळेच मम्मींची ही अवस्था झाल्या. त्यांना काय बरं वाईट झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं ग. जाऊ दे ग निशा, तिला काय बोलून उपयोग नाहीये. नाहीतर अजून टूक धरून काहीतरी करायची बाई. मी पडले एवढी साधी भोळी, तिच्या नादाला लागून काय उपयोग नाही. मम्मी आहो, तुम्ही आराम करा मम्मी. माझ्या प्लेटमध्ये एवढं मीठ कसं काय? का माझ्या डिश मध्ये मुद्दाम घातलंय? अगं तुला कपडे धुवायची नव्हती ना, तर मला सांगायचं होतंस ग. माझी मी धुवून टाकली असती की. पण अशी फेकून द्यायची काय गरज होती? माझ्यामुळे तुम्हाला त्रास व्हायला नको. माझी मी धुते कपडे. सुनबाई कशा पाहिजे तुझ्या जीवा उठल? हा तिलाच विचारा की, मी येताना दिसत होते तरी मुद्दामून पाणी का ओतलं, विचारा की तिला. काकी हे सगळं मुद्दाम करतायत हे माझ्या ध्यानात आलं पाहिजे होतं. मी पण त्यांच्यावर वीरू सारखाच आंधळा विश्वास ठेवला. मला सगळ्यांच्या नजरेतनं पाडण्यासाठी जाणून बुजून त्या असं वागत होत्या हे कळायला पाहिजे होतं मला. नाही, मलाही आता जशाच तसं उत्तर द्यावंच लागल. आणि ती बी त्यांच्याच सारखं गोड गोड बोलू. आता त्यांनी कितीही मला चिथवलं, मला भडकवलं, माझ्याशी चुकीचं वागलं, तरी मी मात्र चांगलंच वागणार. गोड बोलून काकींचाच डाव उधळून लावून, सेम त्यांच्याच स्टाईल.